Dear students, welcome you all. Let us try to solve one more example based on this SFD and BMD. Read the problem. Draw SFD and BMD diagram of a simply supported beam. So beam type is mentioned, that is simply supported, 4 meter long. So length of the beam is given as 4 meter. Okay. Loaded with uniformly distributed load, that is UDL, okay, of 10 kilonewton per meter. This unit is important. UDL is represented in the form of kilonewton per meter. Actually load जो असतो त्याचे युनिट किलोन्यूटन किंवा न्यूटन असायला पाहिजे, पण हा जो UDL आहे त्याचे युनिट बघा किलोन्यूटन पर मीटर, कारण हा पर मीटर लेंथवरती ॲक्ट झालेला आहे. अप टू 2 मीटर फ्रॉम एंड पॉईंट बी पासून 2 मीटरपर्यंत हा UDL ॲक्ट झालेला आहे. अँड अ पॉईंट लोड ऑफ 12 किलोन्यूटन ॲट 1 मीटर फ्रॉम ए. तर हे डिस्क्रिप्शनवरून आपल्याला काय करायला पाहिजे बघा, प्रॉब्लेम फिगर ड्रॉ करायला पाहिजे. सो हियर सिम्पली ड्रॉ फर्स्ट ऑफ ऑल अ सिम्पली सपोर्टेड बीम, that is A, B. At the end points, you know there is a reactions RA and RB. Okay. काय दिले बघा, 4 meter long. So this total length is what? 4 meter. Next, loaded with UDL, uniformly distributed load of 10 kilonewton per meter up to 2 meter from B. From B 2 meter पर्यंत हा टोटल आहे 4 मीटरचा. 2 मीटर म्हणजे कुठं आलं बघा, हाफ. ओके. सो बी पासून ह्या हाफ एवढा लेंथ, दॅट इज 2 मीटर एवढा लेंथपर्यंत काय झालेला आहे, हा UDL ॲक्ट झालेला आहे, बरोबर. अँड द इंटेन्सिटी ऑफ दिस UDL इज 10 kilonewton per meter. ओके. अजून वन मोर फोर्स इज ॲक्टिंग, अ पॉईंट लोड ऑफ 12 kilonewton. ह्याची इंटेन्सिटी आहे 12 kilonewton ॲट 1 मीटर फ्रॉम ए. सो हा ए आहे, ए पासून टोटल 2 मीटर डिस्टन्स आहे, तर त्याच्या 1 मीटरवरती म्हणजे इथं अगेन हाफ ऑफ द डिस्टन्स ऑफ दिस ए. ह्या पॉईंटला नाव देऊ आपण ACD असं नाव देतो मी बघा. आणि हा जो लोड आहे तो कितीचा आहे, 12 kilonewton हा लोड आहे. सो दिस इज वॉट द प्रॉब्लेम फिगर इज. दिस डिस्टन्स इज 1 मीटर. Okay, as usual, try to find first of all the reactions. Pehla reaction calculation, shear force calculation, and last one is the bending moment calculation. So first step, calculation of reactions. Okay, first of all try to find the moment at particular point, that is about A is 0. Sign convention there, clockwise असेल तर positive, anti-clockwise असेल तर negative. Okay, how many forces are there? 1, 2, 3 and one more force, that is UDL. Most important force here is UDL. हा जो UDL आहे त्याचा युनिट जर तुम्ही बघितला तर किलोन्यूटन पर मीटर आहे, तर असा फोर्स आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये चालत नाही ज्याचं युनिट पर मीटरमध्ये आहे. त्याचं आपल्याला काय करायला लागतं बघा, यू हॅव टू कन्वर्ट दिस गिवन UDL इनटू इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. तर इक्विव्हॅलंट पॉईंट लोडमध्ये आपल्याला याला कन्वर्ट करायला लागतं. तर ते कन्वर्ट करत असताना काय करायला लागतं बघा, सिम्पली यू हॅव टू मल्टिप्लाय बाय द लेंथ ओव्हर विच दिस UDL इज ॲक्टिंग. म्हणजेच काय, इन अवर केस दिस UDL इज ॲक्टिंग ऑन द डिस्टन्स ऑफ 2 मीटर लेंथ. तर ह्या 2 मीटर लेंथनं आपल्याला ह्या UDLला मल्टिप्लाय करायला लागेल. सो वी कॅन कन्वर्ट दिस गिवन UDL इंटू पॉईंट लोड. तर कसं करायला लागतं बघा, दिस UDL इज कन्वर्टेड इंटू पॉईंट लोड सिम्पली बाय मल्टिप्लाईंग द लेंथ ओव्हर विच इट इज ॲक्टिंग. तर लेंथनं मल्टिप्लाय करत असताना होल लेंथ ऑफ द बीम नव्हे, तर जेवढ्या लेंथवरती तो UDL ॲक्ट झाला आहे त्या लेंथनं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. सो लेंथ इज 2 मीटर. सो हियर कन्वर्जन कसं होते बघा, 10 इंटू 2 दॅट इज 20 kilonewton. हा काय झाला, कन्वर्जन ऑफ गिवन UDL इंटू इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. तर काय केलं मी, सिम्पली UDL आहे 10चा, त्याला ह्या लेंथनं मल्टिप्लाय केलं. लेंथ आहे कुठं लेंथ आहे बघा, ही केवढी लेंथ आहे, 2 मीटर आहे. तर ह्या 2 मीटरनं ह्या 10ला मल्टिप्लाय केलं, आपल्याला किती मिळालं, 20 kilonewtonचा हा आता इक्विव्हॅलंट पॉईंट लोड झाला. त्यामुळे इथून पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये आपण हा UDL 10 kilonewton पर मीटरचा कुठेही यूज करणार नाही आहे. सिम्पली यू आर गोइंग टू टेक 20 kilonewtonचा फोर्स. ओके. तर ह्या UDL तुम्ही इथं रिमूव्ह करत असता आणि यू आर रिप्लेसिंग दिस UDL इंटू अ सिंगल फोर्स, दॅट इज इक्विव्हॅलंट पॉईंट लोड. तर तो किती आलेला आहे, 20. आता त्याच्यामध्ये अजून काय महत्त्वाचं असतं बघा, तर हा एकच जो फोर्स आहे हा कुठं दाखवायचा किंवा कुठं रिप्रेझेंट होत असतो. तो इट इज रिप्रेझेंटेड ॲट अ डिस्टन्स ऑर इट इज लोकेटेड ॲट अ डिस्टन्स हाफ ऑफ द लेंथ ऑफ UDL इज ॲक्टिंग. तर UDL ॲक्ट होत होता 2 मीटर एवढ्या लेंथवरती, तर ह्याचं डिस्टन्स हाफ म्हणजे कुठं आलं बघा. सो दिस इज फॉर एक्झाम्पल, दिस इज अ हाफ डिस्टन्स, दॅट इज 1 मीटर.
तर इथं काय झाला, हा इक्विव्हॅलंट पॉईंट लोड ॲक्ट झाला आहे. तर इथं अतिशय महत्त्वाची स्टेप काय आहे, तर कन्व्हर्जन ऑफ UDL इंटू पॉईंट लोड मल्टिप्लाय करायचं आहे लेंथनं आणि दाखवताना तो पोझिशन कुठं करायचं आहे बघा त्याची, तर हाफ ऑफ UDL. तर 1 मीटर फ्रॉम बी एवढ्या अंतरावरती हा इक्विव्हॅलंट पॉईंट लोड ॲक्ट होईल. आता इथून पुढची रेस्ट ऑफ द प्रोसिजर इज सेम ॲज दॅट वी सीन इन द प्रिव्हियस न्यूमरिकल्स. काय करायचं आहे, मोमेंट अबाउट ए इज इक्वल्स टू 0. किती फोर्सेस आहेत बघा, 4 फोर्सेस, RA 12 20 RB. ओके, आता UDL आपल्याला घ्यायची गरज नाही, इक्विव्हॅलंट पॉईंट लोड घ्यायचा 20चा. ओके, स्टार्ट करते बघा. पहिली रिॲक्शन आहे RA इंटू 0. देर इज नो डिस्टन्स, सो इट इज 0. साईन काही मॅटर होणार नाही. सेकंड फोर्स 12 किलोन्यूटनचा फोर्स कसा रोटेट होते बघा, अबाउट पॉईंट ए इट इज अ क्लॉकवाईज रोटेटिंग. सो हिअर साईन इज पॉझिटिव्ह अँड डिस्टन्स इज 1. सो दिस इज द मोमेंट ऑफ 12 किलोन्यूटन. सेकंड इज अ 20 फोर्स. आता वरचे जे फोर्सेस आहेत ते सगळे कसे येणार आहेत, क्लॉकवाईज येणार आहेत. 20 इंटू डिस्टन्स किती आलं बघा, हे डिस्टन्स आहे 1 मीटर अँड दिस इज अ 2 मीटर. सो टोटल झालं 3 मीटर डिस्टन्स. सो 20 इंटू 30 अँड मग लास्ट वन इज अ RB की जो मायनस येणार आहे. हा RB आहे तो अबाउट ए पॉईंट कसा रोटेट होतो आहे, अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो आहे, त्यामुळे इथं आपण मायनस सांगितले. RB इंटू डिस्टन्स, टोटल डिस्टन्स इज 4 इज इक्वल्स टू 0. आता हे सॉल्व करा. 12 प्लस 60 इज इक्वल्स टू 4 RB. सो RB इज इक्वल्स टू, हा RB किती येते बघा, इट इज 18 किलोन्यूटन. ओके, आता एकदा आपल्याला RB मिळाला की RA फाईंड करायला सोपं जातं. काय करायचं नेक्स्ट स्टेप, समेशन FY इज इक्वल्स टू 0. साइन कन्व्हेन्शन द्या. अपवर्ड फोर्सेस पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्सेस निगेटिव्ह. 2 फोर्सेस डाऊनवर्ड आहेत, 2 फोर्सेस अपवर्ड आहेत. सो RA इज पॉझिटिव्ह, RB कॅल्क्युलेट केलेला डायरेक्टली मी व्हॅल्यू लिहितोय 18 मायनस 12 मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आता इथं तुम्ही सॉल्व केलं फॉर RA, यू गेट द RA as 14 किलोन्यूटन. सो दिस इज वॉट द रिॲक्शन ॲट पॉईंट ए. तर आपल्याला रिॲक्शन्स मिळाल्या बघा. RAची व्हॅल्यू आहे 14 आणि RBची व्हॅल्यू आहे 18 किलोन्यूटन. ओके, नाव विदाउट वेस्टिंग टाईम गो फॉर शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. आता हे करत असताना इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले कुठले असतात ते पहिला बीमवरती रिप्रेझेंट करायचे आणि त्या बीमच्या लेफ्ट आणि राईट साईडला सेक्शन कन्सिडर करून यू हॅव टू टेक अ सम ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्सेस अप टू दॅट पॉईंट. लेट अस स्टार्ट. सो फर्स्ट ऑफ ऑल शिअर फोर्स ॲट AL इज इक्वल्स टू, याचं मिनिंग काय आहे, तर शिअर फोर्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे ॲट पॉईंट ए बट द सेक्शन कन्सिडर्ड ॲट दी लेफ्ट ऑफ ए. एच्या लेफ्टला जर आपण सेक्शन कन्सिडर केला आणि इमॅजिन द फोर्सेस विच आर प्रेझेंट लेफ्ट ऑफ द सेक्शन. लेफ्टला काही फोर्सेस आहेत का, एकही फोर्स नाही आहे. सो एच्या लेफ्टला नो फोर्स, सो शिअर फोर्स ॲट AL इज 0. सिमिलरली शिअर फोर्स ॲट AR, याचं मिनिंग काय आहे, तर शिअर फोर्स ॲट राईट ऑफ सेक्शन एच्या राईटला जर आपण सेक्शन कन्सिडर केला, हा झाला AR अँड इमॅजिन द फोर्सेस लेफ्ट ऑफ दिस सेक्शन. तर ह्या ARच्या लेफ्टला द फोर्स प्रेझेंट इज RA कसं आहे बघा, गोईंग अपवर्ड, सो साईन इज पॉझिटिव्ह. सो RAची व्हॅल्यू किती आलेली आहे 14. सो शिअर फोर्स ॲट AR इज 14. ओके, नेक्स्ट गो फॉर शिअर फोर्स ॲट नेक्स्ट पॉईंट दॅट इज CL इज इक्वल्स टू, काय करणार सांगा, सेक्शन कन्सिडर करायचं आहे ॲट पॉईंट C बट लेफ्ट ऑफ C. हा पॉईंट आपला C आहे, ह्याच्या लेफ्टला जर आपण सेक्शन कन्सिडर केला अँड द इमॅजिन द फोर्सेस विच आर अवेलेबल लेफ्ट ऑफ दिस सेक्शन. सो ओनली वन फोर्स दॅट इज RA कसा आहे तो सांगा, गोईंग अपवर्ड, सो इट इज अगेन अ पॉझिटिव्ह. सो CL बिकम्स 14 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट CR, Cच्या राईटला सेक्शन कन्सिडर करायचं आता, त्यावेळी अगेन कन्सिडर द फोर्सेस लेफ्ट ऑफ दिस सेक्शन. लेफ्टला 2 फोर्सेस आहेत, एक तर RA आणि हा 12. RA कसा आहे, गोईंग अपवर्ड, सो पॉझिटिव्ह, आणि 12 हा गोईंग डाऊनवर्ड, सो इट इज निगेटिव्ह, सो इट इज 2 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट CR इज 12 किलोन्यूटन. नेक्स्ट शिअर फोर्स ॲट D. आता मी इथं फक्त पॉईंट D म्हणतोय बघा. आता तुम्ही म्हणा सर आता DL आणि DR करायची आवश्यकता नाही आहे काय, तर नाही. हा पॉईंट D जर तुम्ही बघितला तर ॲट पॉईंट D देर इज नो पॉईंट लोड इज ॲक्टिंग. ह्या D पॉईंटला पॉईंट लोड ॲक्ट होत नाही. सो दॅट इज वाय यू आर नॉट गोइंग टू कन्सिडर द लेफ्ट अँड राईट सेक्शन. तुम्ही तर डायरेक्टली ॲट पॉईंट D म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला शिअर फोर्स काय आहे ते सांगायचे आहेत. सो ॲट पॉईंट D मी काय म्हणते बघा, लेफ्टला हाऊ मेनी फोर्सेस, 2 RA अँड 12. सो डायरेक्टली तुम्ही यांची सम घ्या. RA कसा आहे सांगा, गोईंग अपवर्ड, सो पॉझिटिव्ह, आणि हा 12 मायनस निगेटिव्ह, सो इट इज अगेन अ
2 किलोन्यूटन. हा पॉईंट सगळ्यांच्या लक्षात आला आहे का? शिअर फोर्स ॲट पॉईंट डी काय घेतलेला आहे? तर शिअर फोर्स ॲट पॉईंट डी घेत असताना फक्त आपण डीच्या लेफ्ट साईडच्या फोर्सेसची बेरीज घेतली आहे. इथे तुम्हाला लेफ्ट ऑफ डी आणि राईट ऑफ डी करायची गरज नाही, कारण डी पॉईंट हा ओनली सपोर्ट पॉईंट आहे फॉर UDL. इट इज ॲट पॉईंट डी देर इज नो पॉईंट लोड इज ॲक्टिंग. नाव गो टुवर्ड्स द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज लास्ट पॉईंट, शिअर फोर्स ॲट पॉईंट BL. आता तुम्ही म्हणा सर बीला मग का घेतलं? तर बीला जो तुम्ही बघितला रिॲक्शन ॲक्ट झालेले आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे हा पॉईंट लोड आहे आणि जिथे जिथे पॉईंट लोड आहे त्याच्या लेफ्ट आणि राईट साईडला सेक्शन कन्सिडर करायचे आहेत. सो BL इज इक्वल्स टू बीच्या लेफ्टला सेक्शन कन्सिडर करायचं आहे अँड इमॅजिन द फोर्सेस लेफ्ट ऑफ द सेक्शन. किती फोर्सेस आहेत? 1 2 3. सो 1 इज RA पॉझिटिव्ह, -12 -20. आफ्टर सॉल्विंग दिस यू गेट इट एज अ -18 किलोन्यूटन. अँड शिअर फोर्स ॲट राईट ऑफ बी किती येतं माहीत आहे? इट इज 0. तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता किंवा डायरेक्टली स्टार्टिंग आणि एंड पॉईंटला द व्हॅल्यूज आर 0. ओके, तर आता काय करूया बघा आपण. फ्रॉम दिस कॅल्क्युलेशन ट्राय टू ड्रॉ अ शिअर फोर्स डायग्राम. इथं मी इमिजिएट शिअर फोर्स डायग्राम कॅल्क्युलेट करणार आहे, सॉरी ड्रॉ करणार आहे का ते तुम्हाला आता लक्षात येईल. तर थोडंसं ट्विस्ट आहे. तर काय होते बघा, ॲट पॉईंट आता काय करतो मी, तर रेफरन्स दाखवतो. हा आहे आपला रेफरन्स बीम किंवा रेफरन्स लाईन AB. आता ह्या एला शिअर फोर्स किती आहे बघा, AL इज 0. AR बघा 14 पॉझिटिव्ह साईडला आहे, इथे दाखवतो. सो इट इज 14 AR. ओके, नेक्स्ट CL किती आहे? 14 आहे. ॲट पॉईंट C प्रोजेक्ट केला फ्रॉम द प्रॉब्लेम फिगर. हा पॉईंट आहे C, हा पॉईंट T. हा Cला काय झालं सांगा? C पॉईंट इट इज 14 अगेन ॲट द सेम हाईट. CR 2 डाऊनवर्ड साईडला यायचं थोडंसं, पण नॉट बिलो द रेफरन्स लाईन. सो दिस इज पॉझिटिव्ह 2. नेक्स्ट ॲट D पॉईंट बघा, अगेन पॉझिटिव्ह 2 अँड ॲट B पॉईंट इट इज -18 अँड 0. ॲट पॉईंट B इट इज -18 म्हणजेच कमिंग डाऊनवर्ड, कळते? कमिंग डाऊनवर्ड. सो इट इज अ मायनस अँड ॲट द लास्ट इट इज 0. आता जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हाऊ टू जॉईन दीज लाईन्स, तर जर पॉईंट लोड असेल, टेबल एक तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये मी दाखवलं आहे बघा. जर पॉईंट लोड असेल तर त्या ठिकाणी शिअर फोर्स कसा येतो, इथं आहे आपल्याकडं, हे बघा. जर SFDमध्ये पॉईंट लोड असतील तर जॉईन बाय व्हर्टिकल लाईन आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय आहे ते नंतर बघूया आता आपण. आणि UDL असेल तर इन्क्लाइन्ड लाईन, ह्या दोन महत्त्वाचं आहे. जर पॉईंट लोड असेल तर व्हर्टिकल लाईन आणि UDL असेल तर इन्क्लाइन्ड लाईन. म्हणजे UDL इथं आपलं आहे, तर इथं हे जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला इन्क्लाइन्ड लाईननं जॉईन करायला पाहिजेत. म्हणजे सिम्पली कसं येईल बघा आपली SFD, D नंतर B पॉईंटचं जॉईनिंग महत्त्वाचं आहे, लाईक दिस. इन्क्लाइन्ड लाईनने जॉईन करायचे आहेत अँड रेस्ट ऑफ दी बाय व्हर्टिकल लाईन्स. इथं पॉईंट लोड आहे, जॉईन बाय व्हर्टिकल लाईन. इथं पॉईंट लोड आहे, जॉईन बाय व्हर्टिकल लाईन. आणि इथं सुद्धा रिॲक्शन हा पॉईंट लोड आहे, जॉईन बाय व्हर्टिकल लाईन अँड रेस्ट ऑफ दी बाय join simply by horizontal lines. So this is what our SFD. So here this region is positive and this region is negative. आता असे ज्यावेळी प्रॉब्लेम्स असतात SFD डायग्राम की जिथं शिअर फोर्स साईन चेंज होते. आता जर तुम्ही बघितला हा पर्टिक्युलर पॉईंट आफ्टर D, इथं काय झालं सांगा, शिअर फोर्स चेंजेस इट्स अ साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. तर असा जो पॉईंट आहे त्याला म्हटलं जातं POCS. POCS मीन्स व्हॉट? पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर म्हणजे काय असतं, तर पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर इज अ पॉईंट ऑन द SFD डायग्राम वेअर द SFD चेंजेस इट्स अ साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह ऑर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. म्हणजे जिथं साईन चेंज झाले तो जो पॉईंट आहे की आता इथं फक्त साईन चेंज होत नाही, तर ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट द शिअर फोर्स इज ऑल्सो 0. तर ह्या पॉईंटला शिअर फोर्स काय आहे सांगा, 0 आहे. त्याला मी नाव देतो पॉईंट E. तर ह्या पॉईंट Eचं आपल्याला लोकेशन फाईंड करायला लागतं की हा एक्झॅक्ट पॉईंट E जो आहे तो कुठं आहे, कुठं आहे ऑन द बीम. आता हा जर आपल्याला बीम माहिती आहे टोटल 4 मीटरचा आहे, बट इट इज निअरर टू द D, बट ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द D किंवा फ्रॉम B. तर हे डिस्टन्स आपल्याला फाईंड करायला लागतं. अशा केसमध्ये हे डिस्टन्स कसं फाईंड करायचं, तर ते POCS कॅल्क्युलेशनमध्ये फाईंड करायचं. सपोज दिस डिस्टन्स इज सपोज टू बी X, म्हणजेच काय, D पासून E पॉईंट X अंतरावरती आहे. सो व्हॉट इज दिस डिस्टन्स इज, व्हॉट इज दिस डिस्टन्स इज, हे डिस्टन्स किती असणार आहे सांगा. हे आपल्याला माहिती आहे टोटल डिस्टन्स आहे 2 मीटर. हे टोटल डिस्टन्स आहे
2 मीटर, बरोबर. हे जर एक्स यातनं मायनस झालं तर सो रिमेनिंग डिस्टन्स इज 2 मायनस एक्स. तर आता हे कॅल्क्युलेट करत असताना वी हॅव टू सिम्पली टेक अ रेशो ऑफ द शिअर फोर्स टू द डिस्टन्स ॲट पॉईंट डी अँड ॲट पॉईंट बी. आता बघा मी काय करतोय, ॲट पॉईंट डी शिअर फोर्स किती आहे, ॲट पॉईंट डी शिअर फोर्स इज 2 किलोन्यूटन. सो शिअर फोर्स डिवायडेड बाय डिस्टन्स 2 बाय एक्स इज इक्वल्स टू ॲट पॉईंट बी. ॲट पॉईंट बी किती आहे बघा शिअर फोर्स, ॲट पॉईंट बी शिअर फोर्स इज -18. सो इथे तुम्हाला मायनस साईन कॅल्क्युलेट करायची गरज नाही, घ्यायची गरज नाही. मायनस साईन ही काय इंडिकेट करत असते, फक्त डायरेक्शन. इथं आपण फक्त मॅग्निट्यूड घ्यायचे आहे. इथं प्लस किंवा 18 डिवायडेड बाय डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे सांगा, डिस्टन्स इज 2 मायनस एक्स. तर ह्या बी पॉईंटपासून तो 2 मायनस एक्स एवढ्या अंतरावरती पॉईंट ई आहे. आता हे सॉल्व करायचं, काय होईल बघा, 4 मायनस 2x इज इक्वल्स टू 18x. सो हिअर 18x plus 2x divided by is equals to 4. So 20x is equals to 4. So x is equals to 4 by 20. That means x is equals to 0.2 मीटर. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली बघा, 0.2. हे जे डिस्टन्स आहे ते आहे 0.2 मीटर. x इज 0.2 मीटर फ्रॉम d किंवा 2 मायनस एक्स म्हणजे 2 मायनस 0.2 दॅट इज 1.8 फ्रॉम पॉईंट बी. अशा पद्धतीने हा ई पॉईंट आहे, दॅट इज पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर. तर पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर कुठं आहे बघा, 0.2 मीटर फ्रॉम डी किंवा 1.8 मीटर फ्रॉम बी. सो दॅट इज द लोकेशन ऑफ पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर. ओके, नेक्स्ट ट्राय टू फाइंड द मोमेंट. द बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. याला मी आता 3 नंबर पॉईंट म्हणते POCS. नाव द पॉईंट नंबर 4 इज अ BM कॅल्क्युलेशन. आता हे करत असताना तुम्हाला माहिती आहे स्टार्टिंग पॉईंट इज A, C, D अँड B. बेंडिंग मोमेंट ॲट ए. काय येते बेंडिंग मोमेंट ॲट ए? ॲट ए घेत असताना तुम्हाला एच्या लेफ्ट साईडचे फोर्सेस घ्यायला लागतात. आता एच्या लेफ्टला देर इज अ नो फोर्स, सो देर इज अ नो मोमेंट. सो बेंडिंग मोमेंट ॲट ए इज 0. नेक्स्ट बेंडिंग मोमेंट ॲट सी इज इक्वल्स टू बेंडिंग मोमेंट ॲट सी इज इक्वल्स टू काय सांगा, सीच्या लेफ्टला हाऊ मेनी फोर्सेस, सीच्या लेफ्टला हाऊ मेनी फोर्सेस, ओनली 1 फोर्स, दॅट इज RA इंटू डिस्टन्स. तर ती मोमेंटसुद्धा येते कशी बघा, यस कशी येते, इट इज अ अबाउट पॉईंट आपण सी घेतो, इट इज मोमेंट पॉझिटिव्ह येते. ओके, तर RA आपल्याकडं आहे, RAची व्हॅल्यू किती आहे बघा 14 इंटू डिस्टन्स 1. सो इट इज प्लस 14 किलोन्यूटन मीटर. ही झाली बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट सी. सिमिलरली बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी इज इक्वल्स टू, ॲट पॉईंट डीला घेतोय आपण बेंडिंग मोमेंट. आता ही घेत असताना काय करायला पाहिजे बघा, आपल्याला ॲट पॉईंट डी बेंडिंग मोमेंट किती येते हे कॅल्क्युलेट करायला लागेल. तर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट डी घेत असताना डीच्या लेफ्टला हाऊ मेनी फोर्सेस, 2 फोर्सेस. ह्या फोर्सेसची मुवमेंट घ्यायची आहे अबाउट पॉईंट डी. तर ह्याची मुवमेंट येणार आहे पॉझिटिव्ह आणि ह्याची मुवमेंट येणार आहे निगेटिव्ह. तर पहिल्या फोर्सची मुवमेंट सांगा, 14 इंटू डिस्टन्स आहे 2. आता 2 डिस्टन्स आहे बघा, अप टू डी घ्यायचं आहे, 2 आलं डिस्टन्स. आणि 12 इंटू 1, 12 इंटू 1. सर हे किती येतं, 28 वजा 12 दॅट इज 616 किलोन्यूटन पर मीटर. तर ही झाली मुवमेंट ॲट पॉईंट डी. आता हे काय आहे बघा, आता इथं आपल्याकडे एक एक्स्ट्रा जो पॉईंट आहे तो कुठला आहे, बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर दॅट इज ई. आता ह्या पॉईंटला सुद्धा आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायला लागते. तर का कॅल्क्युलेट करायची असते बघा, तर ह्या ई पॉईंटला शिअर फोर्स काय आहे, 0 आहे. जर ज्या पॉईंटला शिअर फोर्स 0 असतो त्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट ही मॅक्सिमम येत असते. काय म्हणतोय लक्षात घ्या, पॉईंट ऑफ कॉन्ट्राशियर असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला शिअर फोर्स इज 0 बट बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. तर ती मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती आहे हे आपल्याला ॲट पॉईंट ई वरती बेंडिंग मोमेंट काढल्यावर कॅल्क्युलेट केल्यावर कळेल. आता ई पॉईंट आपल्याला माहीत आहे 0.2 मीटर आहे फ्रॉम डी. तर आता ईच्या लेफ्टला जेवढे काही फोर्सेस आहेत त्या फोर्सेसची आपल्याला मुवमेंट घ्यायला पाहिजे. आता ईच्या लेफ्टला किती फोर्सेस आहेत बघा, एक तर हे 2 पॉईंट लोड आहेत, ओके, अँड 1 मोर दॅट इज अ स्मॉल पोर्शन ऑफ दिस UDL. तर ह्याची मुवमेंट कशी घ्यायची आहे बघा, पहिला घेतो मी मुवमेंट ऑफ दिस 14 किलोमीटरची. तर 14 इंटू डिस्टन्स सांगा अप टू ई किती आहे, सो दिस इज डिस्टन्स इज 2 अँड दिस स्मॉल डिस्टन्स इज 0.2. सो टोटल डिस्टन्स इज 2.2. आणि कशी येते मुवमेंट बघा, क्लॉक वाईज येते, सो साईन इज पॉझिटिव्ह. सेकंड ह्या 12 किलोमीटरची मुवमेंट घ्यायची आहे अबाउट पॉईंट ई, ते येणार आहे निगेटिव्ह. सो 12 इंटू डिस्टन्स, आता डिस्टन्स सांगा मला, तर हे डिस्टन्स आहे 1.2. हे लक्षात येते, हे डिस्टन्स आहे 1 आणि हे डिस्टन्स आहे 0.2. तर मिळून किती झालं 1.2. आता मोस्ट इम्पॉर्टंट इज द UDL जे आहे त्याची मुवमेंट घ्यायची आहे. तर DEच्या मध्ये जी काही UDL आहे
इथे UDL आहे बरोबर का. ह्या UDLची मोमेंट घ्यायची आहे अबाउट पॉईंट ई. तर एक लक्षात घ्या, आता फक्त कॉन्सन्ट्रेट करूया आपण हा पोर्शन कॉन्सन्ट्रेट करूया. सपोज दिस ई पॉईंट. आता इथं जो UDL आहे त्याला आपल्याला पहिला कन्वर्ट करायला पाहिजे पॉईंट लोडमध्ये. त्याचं कन्व्हर्जन कसं होईल सांगा. तर इथं आपल्याला इंटेन्सिटी हिची किती आहे ती माहीत असायला पाहिजे. सो डिस्टन्सनं फक्त मल्टिप्लाय करायचं असतं आपल्याला. सो 10 × 0.2 हा झाला इथं पॉईंट लोड. आणि हा ॲक्ट कुठं होईल तर हाफ ऑफ दिस म्हणजे 0.1 वरती ॲक्ट होईल. 0.1. त्याची मोमेंट बघा कशी येते आता ह्या फोर्सची. सो फोर्स आहे 10 × 0.2 म्हणजे किती येतो 2 बरोबर. 10 × 0.2 म्हणजे हा आला 2 आणि याची साईन येणार आहे निगेटिव्ह. सो 2 × आता अप टू ई डिस्टन्स किती आहे सांगा. ओनली 0.1 0.1. आफ्टर सॉल्विंग दिस यू गेट दिस ॲज 16.2 kN मीटर म्हणजे हायर दॅन दिस. मॅक्सिमम यायला पाहिजे. हे एक आपल्याला क्रॉसचे काही लक्षात घ्या. ॲट पॉईंट ईला बेंडिंग मोमेंट ही मॅक्सिमम यायला पाहिजे. काय यायला पाहिजे तर ई हा पॉईंट कसला पॉईंट आहे. पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर आहे. आणि कॉन्ट्रा शेअर म्हणजे असा पॉईंट असतो की जिथं शेअर फोर्स 0 असते अँड बेंडिंग मोमेंट इज मॅक्सिमम. म्हणजे आपली व्हॅल्यू आहे ती मॅक्सिमम यायला पाहिजे. ओके, लास्ट वन इज द बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी. काय सांगता येईल तर बेंडिंग मोमेंट ॲट पॉईंट बी इज 0. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करू शकता किंवा स्टार्ट अँड एंड पॉईंटला बेंडिंग मोमेंट इज 0. नाव ट्राय टू लोकेट दिस पॉईंट्स ऑन द BMD. काय करायचं आहे बघा परत. यू हॅव टू टेक अ प्रोजेक्शन फ्रॉम द प्रिव्हियस फिगर. हिअर A, B, C, D अँड नाव वन मोर पॉईंट दॅट इज E. आता इथं आपण काय करूया SFD ड्रॉ करूया. सॉरी BMD ड्रॉ करूया. ॲट पॉईंट A इट इज 0. ॲट पॉईंट B इट इज 0. ॲट पॉईंट C इट इज 14 प्लस साईडला 14 kN मीटर. ॲट पॉईंट D इट इज 16 मोर दॅन दिस. इथे समजा फॉर एक्झाम्पल 16 अँड ॲट पॉईंट E इट इज अगेन मोर दॅन पॉईंट D दॅट इज 16.2. नाव द प्रॉब्लेम इज हाऊ टू जॉईन दिस टू पॉईंट्स ऑर ऑल दिस पॉईंट्स. तर इथं तुम्हाला जो टेबल आहे तो टेबल प्रत्येक वेळी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघा हा टेबल मी तुमच्याकडे प्रोड्यूस करतो. ओके, बेंडिंग मोमेंट ड्रॉ करत असताना वेन द पॉईंट लोड असतील तर बिटवीन 2 पॉईंट लोड्स जॉईन बाय स्ट्रेट लाईन. आता पॉईंट लोड कुठे कुठे आहेत तर पॉईंट लोड्स आर ॲट पॉईंट A, C. तर जॉईन इट बाय अ स्ट्रेट लाईन. कळतंय नाव. आणि UDL जर असेल तर कसं करायचं आहे बघा. पॅराबोलिक कर्वनं आपण ते जॉईन करायचं आहे. सो UDL इथून स्टार्ट झाला आहे पॉईंट D टू B. तर इथून तुम्ही पॅराबोलिक कर्व काढायचा आहे. दिस इज अ कर्व नॉट अ लाईन. So give this as the name as a parabolic curve. Okay, and these are the straight lines. So this is how the BMD is to be prepared for the given example.